सन्मान्य सदस्य श्री हिकमत उड़ान आहेत का? चंद्रदीप नरके, हां उड़ान साहेब आहे. शिक्षण धोरणाच्या संदर्भामधला हा प्रस्ताव आहे. माझ्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळांची परिस्थिती मी आपल्यासमोर सांगतो. एकूण जिल्हा परिषदच्या शाळा 174 आहेत. त्याच्यापैकी मोडकळीस आलेल्या 104 आहेत. मोठ्या दुरुस्तींची आवश्यकता असणाऱ्या 124 शाळा आहेत. ज्या शाळांना कंपाऊंड वॉल नाही अशा 62 आहेत. मुलींचे जिथं स्वच्छतागृह नाहीत अशा 14 शाळा आहेत. मुलांचे स्वच्छतागृह नाहीत अशा 21 शाळा आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये फॉरेनमधल्या इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीज जर आपण इथं आणल्या तर त्यांचा ग्रामीण मुलांना काही फायदा होणार नाही. आमची ग्रामीण भागातली मुलं तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळं माझी सगळ्यात पहिली विनंती आहे की प्राथमिक शिक्षणावर लक्ष देणं आवश्यक आहे. पावसाळी अधिवेशनात खरं म्हणजे अल निनोवर चर्चा अपेक्षित होती, परंतु दुर्दैवानं ती झालेली नाही. या संदर्भामधले फक्त 2 मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. महाराष्ट्रातील सिंचन परिस्थिती, नाशिकमध्ये 24.13% सिंचन आहे, पुण्यामध्ये 33.85%, संभाजीनगरमध्ये 17.72%, नागपूरमध्ये 22.72%, अशी महाराष्ट्रामध्ये ॲव्हरेज 21.01% इतकं सिंचन आहे. परंतु सर्व भागामध्ये हे सिंचन समतोल प्रमाणात नाही. आणि ही सिंचन परिस्थिती तर सगळ्या भागामध्ये समतोल करायची असेल तर 4 उपाययोजना त्याला आपल्याला कराव्या लागतील. पहिली एक आहे की जे आपले अपूर्ण सिंचन प्रस्ताव आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतील. डोंगराळ आणि नवीन नापीक भागात नवीन पाणी पुरवठ्याचे स्रोत आपल्याला निर्माण करावे लागतील. सिंचनातील अनुशेष दूर करण्यासाठी परिच्छेद 371(2) अन्वये निधीचं वाटप आपल्याला करावं लागेल. आणि विविध विभागामध्ये पाण्यामध्ये समन्वयाचे वाटप आपल्याला करावं लागणार आहे. जायकवाडी धरण ज्यावेळेला आपण बांधलं 1981ला, त्याप्रमाणे त्याचं वाटप आपण खालीलप्रमाणे ठरवलं होतं. त्यातलं 81 TMC पाणी आपण जायकवाडीला देणार होतो आणि 115.50 TMC पाणी हे उर्ध्व गोदावरीला आपण देणार होतो. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जायकवाडीला फक्त 60 TMC पाणी मिळतं आणि उर्ध्व गोदावरीला 128.11. शिक्षणावर जरी असली तरी माझे 2 मुद्दे आहेत, त्याच्याबद्दल चर्चा झालेली नाही. मी फक्त 2 मिनिटात संपवतो. शिक्षणाबद्दलचा माझा मुद्दा मी आधीच तुमच्या समोर मांडलेला आहे. फक्त मला 2 मिनिटं द्या, 2 मिनिटात मी संपवतो. मराठवाड्यामध्ये 260 TMCची पाणी तूट आहे आणि ही भरून काढण्यासाठी आपल्याला मराठवाड्यामध्ये 260 TMC पाणी वळवणे हे आवश्यक आहे. दुसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तो सार्वजनिक बांधकामाबद्दलचा माझा मुद्दा आहे. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये 7 स्टेट हायवे आहेत. त्याची लांबी 266.55 किलोमीटर आहे आणि त्याच्यापैकी फक्त 99.65 किलोमीटर चांगले आहेत आणि 166.90 किलोमीटर हे वाईट रस्ते आहेत. याच्यावरती 13 ब्रिजेस आहेत. याची 14 ब्रिजेसची कंडिशन चांगली आहे आणि वाईट ब्रिजेस हे 19 आहेत. MDR जे आहेत ते 425.20 किलोमीटर आहे. त्याच्यापैकी फक्त 196 किलोमीटर चांगले आहेत आणि 228 किलोमीटर हे वाईट आहेत. याच्यावर 25 पूल आहेत. 25 पूल आहेत आणि याच्यापैकी एकही पूल चांगला नाही. माझ्याकडं 4 रेल्वे ओव्हरब्रिजेस आहेत आणि याच्यावरून 34 ट्रेन दररोज जातात. 11 मिनिट एक ट्रेन जाताना गेट्स बंद होतात. त्याच्यामुळे जवळपास 6.41 तास हे 4च्या 4 गेट बंद असतात. आणि मला जाणीव आहे की हे जे प्रश्न आहेत ते काही एकदाच संपणार नाहीत, परंतु याचा एक कालबद्ध विकास आराखडा ठरवणं आपल्याला आवश्यक आहे. धन्यवाद.